नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल। बघा, अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधन वाढीसाठी केंद्राकडे मागणी करण्यात आलेली आहे। महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही महत्त्वपूर्ण मागणी केलेली आहे। काय आहे ही अपडेट हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुमच्यासमोर एक फोटो दिसत आहे, या आहेत कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर। आता यांची माहिती मी का सांगत आहे, कारण की यांनी मागच्या 2 दिवसांमध्ये केंद्राकडे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधन वाढीसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यांची मागणी देखील केलेली आहे। बंगळूरमधील ही घटना आहे। बघा, आता काही सेविका मदतनीस म्हणतील की आपल्याला कर्नाटकचा काय संबंध, तिथल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आपल्याला त्याचा काय फायदा। तर ताईनो, केंद्र फक्त काय कर्नाटक सरकारलाच मानधन वाढवून नाही देणार, तर संपूर्ण देशभर म्हणजे भारत देशामध्ये जेवढी काही राज्य सरकार आहे ते जेवढ्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्या सर्वांनाच एकदम मानधन वाढवत असते। त्यामुळे या महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत कर्नाटक सरकारच्या, यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। बघा, राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन भेटत आहे, वेळेवर भेटत आहे, परंतु केंद्राकडून मात्र मानधन लवकर येत नाही। अगदी तुटपुंजे मानधन आहे। सेविकेंना 4,500 रुपये आणि मदतनीसांना 2250 रुपये एवढं तुटपुंजे मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिलं जाते। त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत कर्नाटकच्या, यांनी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे। आपण आदिती तटकरे यांनी देखील हीच मागणी केंद्र सरकारकडे करायला पाहिजे, ही देखील माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। तर काय घडलेली आहे ही घटना, कशा पद्धतीने मागणी केली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। ताईंनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून सर्व ताईपर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर बघा, बंगळूरमधील ही घटना आहे। अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्याच्या मागणी संदर्भात संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर टाकणे योग्य नाही, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या म्हणालेल्या आहेत आणि या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढे यावे असे त्यांनी आवाहन देखील केलेले आहे। बुधवारीच बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुलुकोटचे आमदार दर्शन पुटन्नया यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अधिक मानधन देणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटकाचा देशात 4था क्रमांक लागतो। पुढे बघा, हेब्बाळकर काय म्हणाल्या, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि राज्य सरकार त्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे। अनेक राज्याच्या तुलनेत कर्नाटक अधिक मानधन देते, केवळ हरियाणा, तेलंगणा आणि केरळच त्याहून अधिक मानधन देते, असं देखील त्या पुढे म्हणाल्या। मंत्री म्हणाले की केंद्र सरकार अंगणवाडी सेविकांना मानधन म्हणून फक्त 2,700 रुपये देते, उर्वरित 9,800 रुपये राज्य सरकार देते। त्यांनी इथं नमूद केले, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राज्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन 1,000 रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन 750 रुपयांनी वाढवले। हेब्बाळकर म्हणाले की कामाचे स्वरूप पाहता सध्याचे मानधन पुरेसे नसल्याने त्यात आणखी वाढ करण्याची विनंती सरकारला प्राप्त झालेली आहे। त्यांनी पुढे सांगितले की या संदर्भात वित्त विभागाकडे प्रस्ताव आधीच सादर करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही नक्कीच पुढे जाऊ, त्यांनीही कृती केली पाहिजे, तसं त्या म्हणाल्या। म्हणजे केंद्र सरकारने जर अंगणवाडी सेविका मदतनीसांचं मानधन वाढवलं तर नक्कीच आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करणार, असं देखील महिला व बालविकास मंत्री या म्हणालेल्या आहेत। मंत्र्यांनी अशीही घोषणा पुढे चालून बघा केली की चालू वर्षापासून 5,000 अंगणवाडी केंद्रामध्ये शासकीय मॉन्टेसरी विभाग सुरू केले जातील। पोषणासोबतच दर्जेदार बाल शिक्षण देणे हा यामागील उद्देश असणार आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळेस दिली। तसेच बघा, त्या म्हणाल्या की BA, BEd, MA आणि MCOM सारखी पात्रता असणाऱ्या सुमारे 17,000 अंगणवाडी शिक्षिका सध्या कार्यरत असून या शासकीय मॉन्टेसरी केंद्रामध्ये गुणवत्ता टिकवून ठेवण्याला प्राधान्य दिले जाईल। म्हणजे बघा, आता आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांची जी पदभरती केली गेलेली आहे ती शिक्षणानुसार पदभरती केली गेल्याने आता बहुतांश अंगणवाडी सेविका मदतनीस या BA, BEd, MA आणि MCOM साठी पात्र असणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मॉन्टेसरी केंद्रामध्ये गुणवत्ता टिकवून ठेवण्याला प्राधान्य दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती इथे त्यांनी म्हटलेली आहे। ही बातमी जरी कर्नाटक सरकारची असली तरी कर्नाटक सरकारने केंद्र सरकारकडे मानधन वाढवण्याची मागणी केलेली आहे।
केंद्राने जर मानधन वाढवले तर संपूर्ण देशाला म्हणजे संपूर्ण भारतभरात ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत या सर्वांना फायदा होणार आहे. कारण की केंद्र सरकारने जर मानधन वाढ दिली तर ती फक्त कर्नाटकला देणार नाही तर कर्नाटकसोबत महाराष्ट्राला देखील तो फायदा होणार आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा ही माहिती आणि हा व्हिडिओ आहे त्यांना जास्तीत जास्त सेविका मदतनीस त्यांना शेअर करा आणि आपल्या देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की तुम्ही देखील कर्नाटक राज्य सरकारने कशी केंद्राकडे मागणी केली मानधन वाढवण्याची त्या पद्धतीने आदिती तटकरे यांनी देखील केंद्र सरकारकडे मानधन वाढवण्याची मागणी करावी जेणेकरून सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन वाढ भेटेल. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त सेविका मदतनीसांना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.